पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेचा पावसामुळे खेळ खंडोबा झालेला आहे। मोदींच्या सभेच्या स्थळी सध्या पावसाचं पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। एसपी कॉलेज मैदानावरच्या सभास्थळाचं आता तळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। पाऊस आला धावून आणि सभास्थळ गेलं वाहून, अशीच काहीशी परिस्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। एसपी मैदानावर पावसामुळे आता चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। महत्त्वाची बातमी, मोदींच्या पुण्यातील सभेचा पावसामुळे आता खेळ खंडोबा झालेला आहे। मोदींच्या सभास्थळी पावसाचं पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। एसपी कॉलेजच्या मैदानावरच्या सभास्थळाचा अक्षरशः तळ झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता ही दृश्य देखील आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि चिखल झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। तर पाऊस आला धावून आणि सभास्थळ गेलं वाहून असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। एसपी मैदानावर पावसामुळे आता चिखलाचं साम्राज्य आहे। तर याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे। मात्र सभेच्या पूर्वतयारीचा हा सगळा आढावा आपण पाहतोय। या पूर्वतयारीला चिखलाचं साम्राज्य मैदानावरती सध्या पाहायला मिळते। पावसाचं पाणीच पाणी या मैदानावर सध्या पाहायला मिळते। एसपी कॉलेजच्या मैदानावरच्या सभास्थळाचं सध्या तळ झाल्याचं दिसतंय। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। अमोल। शुभम, दुपारपासून पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे उद्या नरेंद्र मोदींची जी सभा पुण्यातल्या एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर होतीये त्यावर पावसाचं सावट हे कायम असलेलं पाहायला मिळते। आणि आता जी परिस्थिती त्या ठिकाणी पाहतोय की अक्षरशः चिखल आहे तो गुडघाभर त्या ठिकाणी झालेला आहे। पाण्याचा तळ सुद्धा या मैदानावर साचलेला आहे। जरी मंडप हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टाकला असला तरी बाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे आणि त्यामुळे जे नागरिक उद्या सभेसाठी त्या ठिकाणी जातील त्यांच्यासाठी मात्र मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होणार आहे। आणि त्यामुळे आता हा चिखल काढण्याचं काम आहे ते सध्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेलं पाहायला मिळते। पण सातत्याने गेल्या 3 दिवसांपासून पुणे शहरामध्ये जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे उद्या नरेंद्र मोदींची सभा कशा पद्धतीने होणार हे पाहणं महत्वाचं आहे। जरी नरेंद्र मोदी ज्या मार्गाने येणार आहेत तिथं मोठ्या प्रमाणात डांबरीकरण असेल किंवा रस्त्याची दुरुस्ती असेल ती केलेली आहे, पण सामान्य नागरिक जे त्या ठिकाणी सभेला जाणार आहेत तिथं मात्र सध्या परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर झालेली आहे आणि चिखल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सध्या तरी आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळतोय। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।